परतूर इथं पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन। परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू समाजाचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। हिंदू समाजानं दिलेल्या निवेदनानुसार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी हातात तलवारी घेऊन तसेच इस्लामिक पोशाख परिधान करून एका गाण्यावर मंचावर नृत्य सादर केले। या गाण्यातील शब्द देशविघातक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसेच कार्यक्रमाच्या वेळी मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचा फोटो, ISIशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले पोस्टर तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसणारा ध्वज दाखवण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। लहान मुलांचा वापर करून दहशतवादी संघटनांचे किंवा अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मात्र निवेदनातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणं अद्याप बाकी आहे असं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनात देण्यात आलंय। परतूर शहरामध्ये वर्ल्ड किड्स इंग्लिश स्कूल म्हणून आहे, त्याचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियामध्ये एक 4-8 दिवसामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यामध्ये लहान लहान लेकराला धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी कारवाया करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण दिले जाते असे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झालेल्या गाण्यामध्ये हा सगळा प्रकार दिसून आला। त्या सगळ्या गाण्यामध्ये त्याच्या मागच्या स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवाद्याचा फोटो दाखवून पुढील मुलांना गुस्ताखे नबी की एक की सजा, सरतन से जुदा या गाण्यावर नृत्य करायला लावणं, या गाण्याचं प्रशोभक असं त्या अँकर जे आहेत त्या अँकरने सुद्धा हे गाणं, या गाण्याची अंमलबजावणी आमच्या इस्लाम धर्माला मानलं नाही तर काय, नबीच्या गुस्ताखीत काय होतं अशी धमकीवाजा अँकरिंग केल्यानंतर ह्या गाण्याचं प्रस्तुतीकरण तिथं झालेलं आहे। म्हणजे या लहान लहान पोरांच्या मनामध्ये आतापासूनच राष्ट्रविरोधी कार्यवाही संदर्भात बिंबावलं जातं का काय याच्यात शंका नाही। कारण की त्याच्यानंतर एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलीने अँकरिंग केलेली आहे, त्या लहान मुलीच्या अँकरिंगमध्ये सुद्धा तोच प्रकार आला की ती मुलगी डायरेक्ट म्हटली की काफिर आणि कुफर हे 2 शब्दाचा उपयोग त्या मुलीने सुद्धा या सगळ्या विषयात केलेला आहे। तर या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रविरोधी कार्यवाही म्हणजे कलम टाकून पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घ्यावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं आमचे कार्यकर्ते श्याम वांगे यांनी इथं फिर्याद दिलेली आहे। ती फिर्याद देण्यासाठी मी आणि आपल्या जालन्यातील सर्व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत। कधी झालेला हा कार्यक्रम काय सांगता येईल? त्या कार्यक्रमासंदर्भात कधी झाला, तारीख काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही, पण 4-8 दिवसापासून जे सोशल मीडियावर व्हायरल झालं, सोशल मीडियावर जे आलं त्या दृष्टिकोनातून आम्ही हा सगळा विषय केला। काय मागणी केली तुम्ही आज? पोलीस राष्ट्रविरोधी कार्यवाही हे गुन्हे दाखल करण्यात यावी। कोणाची शाळा काय माहिती? या सगळ्या विषयामध्ये त्या संस्थेचा जो संस्था चालक आहे तारिक सिद्दीकी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं संचालक मंडळ, त्या संचालक मंडळ आणि तिथं असलेले शिक्षक, कर्मचारी या सर्वांना या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी ठरवून या सर्वांवर ही सर्व कार्यवाही झाली पाहिजे। म्हणजे शाळा कोणाची नेमकी काय? तारिक सिद्दीकी